वर्धेतून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. खेळण्या बागडण्याच्या वयात एका 13 वर्षीय मुलीचा इलेक्ट्रिक शॉक लागल्याने 25 फेब्रुवारीला दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वर्धेच्या नालवाडी परिसरातील ही घटना असून या घटनेने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे. नालवाडी येथील स्कूल ऑफ ब्रिलियंट मध्ये 7व्या वर्गात शिकणारी आरोही तथागत रामटेके हिचा विजेच्या धक्क्याने अंत झाला. दुपारी 2:30च्या सुमारास आरोही मैत्रिणीकडे अभ्यासासाठी गेली होती. तिथे बाथरूम मध्ये असलेल्या स्विच बोर्ड मधून तिला जोरदार करंट लागला. धक्कादायक बाब म्हणजे त्या बोर्डाला इलेक्ट्रिक गाडीचा प्लग लावलेला होता, ज्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सावंगी मेघे रुग्णालयात उपचार सुरू असताना सायंकाळी 6 वाजता आरोही हिने अखेरचा श्वास घेतला. एका हसत्या खेळत्या मुलीचा असा अचानक अंत झाल्याने रामटेके कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आरोहीच्या पार्थिवावर उद्या 26 फेब्रुवारीला दुपारी 12:30 वाजताच्या दरम्यान अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. नालवाडी येथील गजानन अपार्टमेंट शेजारी त्यांच्या राहत्या घरापासून अंत्यसंस्कार निघेल आणि स्थानिक मोक्षधाम येथे तिच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. विजेच्या उपकरणाचा वापर करताना थोडीशी निष्काळजी किती महागात पडू शकते हेच या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. आरोहीच्या निधनाने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.